आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला एक गमतीशीर भाग पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे शिल्पा, ही माजोर्डी शिल्पा आहे ना, ती डोळ्यावर पट्टी बांधून आंधळीच होणार आहे। कारण आता तिच्या मैत्रिणी या शिल्पाची खूपच छान गंमत करणार आहेत। आता शिल्पाच्या डोळ्यावर ज्यावेळेला पट्टी बांधलेली असते त्यावेळेला आनंदीच तिला मदत करणार आहे। आणि आता या मैत्रिणी ज्या घरी आलेल्या असतात त्यांच्यामुळेच युगंधर आणि आनंदी एकमेकांजवळ येणार आहेत। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की शिल्पाच्या मैत्रिणी घरी आलेल्या असतात, त्यापैकीच एक मैत्रीण सीमा, ती डॉक्टर असते। ती धनश्रीला विचारत असते, धनश्री तू का नाराज आहेस ग? तू काय अजून त्याच विचारात आहेस का? त्यावेळेला धनश्री म्हणत असते, हो मी जरा त्यामध्येच अडकली आहे, त्याच गोष्टीचा विचार करत आहे। त्यावेळेला आता डॉक्टर सीमा म्हणत असतात, अगं धनश्री तू एकटीने काय विचार करून होणार आहे बरं? काही सुद्धा होणार नाही। तू आणि विद्याधर एकदा माझ्या क्लिनिकला या, आपण दोघांच्या सुद्धा टेस्ट करूया। त्यावेळेला तर धनश्री म्हणत असते, अहो पण हे तयार होणार नाहीत। त्यावेळेला आता धनश्री त्या डॉक्टर सीमाला म्हणत असते, मॅडम जरा बाजूला येत आहे का, मला तुमच्याशी बोलायचं आहे। त्यावेळेला आता त्या डॉक्टर आणि धनश्री बाजूला होऊन बोलत असतात। आता इकडे धनश्री त्या सीमाला म्हणत असते, मॅडम मी एकटी येते ना हॉस्पिटलला, यांच्यामध्ये काही सुद्धा दोष नाही आहे, तुम्ही माझीच टेस्ट करा। त्यावेळेला त्या डॉक्टर म्हणत असतात, अगं असं नाही करता येत, दोघांच्या सुद्धा टेस्ट कराव्या लागतील। आता मात्र ही शिल्पा मध्येच बोलते आणि म्हणत असते, सीमा तू काही माझ्या भावाला ओळखत नाहीस का? आता काही नवीन आहे का तुझ्यासाठी? आणि तू काही आता या घरामध्येच क्लिनिक मांडणार आहेस का? चल ये पटकन इथे। आता त्या डॉक्टर सीमा असतात त्या मैत्रिणींच्या मध्ये पुन्हा येऊन बसतात आणि धनश्री सुद्धा तेथेच येऊन उभी राहते। त्यावेळेला त्यातील एक मैत्रीण म्हणत असते, हो हो आपण इथे खूप छान गंमत करायला आलो आहोत, खेळ खेळण्यासाठी आलो आहोत आणि आता आपण चिट्ट्यांचा खेळ खेळणार आहोत। म्हणून आता एका बाउलमध्ये खूप साऱ्या चिट्ट्या घेऊन एक मैत्रीण येते। आता इथे तो चिट्ट्यांचा बाउल आनंदीच्या पुढेच ठेवलेला असतो आणि त्या डॉक्टर सीमा म्हणत असतात, आपण चिट्ट्यांचा खेळ खेळूया, पण आपल्या मध्ये आज आनंदी नवीन आहे ना, त्यामुळे हा खेळाची सुरुवात आपण आनंदीपासूनच करूया आणि यातील एक चिठ्ठी आपण आनंदीलाच काढायला सांगूया। आता इथे या शिल्पाला मात्र हे काही वागणं आवडत नसतं, कारण ती आनंदीच शिल्पाला खटकत असते। आता आनंदी खरंच त्या बाउलमधील एक चिठ्ठी हातामध्ये घेते। त्यावेळेला ते डॉक्टर सीमा म्हणत असतात, आनंदी तू ज्या नावाची चिठ्ठी यामध्ये काढशील त्या व्यक्तीला तू एक टास्क सांगायचा आहेस आणि तो त्या व्यक्तीने पूर्ण करायचा आहे। आता इथे आनंदी पटकन चिठ्ठी उघडते। आता चिठ्ठीमध्ये तर शिल्पाचंच नाव आलेलं असतं। आता हे पाहून शेजारचीच मैत्रीण चांगली ओरडायलाच लागते। आता तर शिल्पाचा नंबर आहे, शिल्पाने डाव खेळायचा आहे। त्याला तर शिल्पा नाही 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 असं म्हणत असते, पण त्या मैत्रिणी आता काही केल्याने शिल्पाला सोडणारच नसतात। त्यावेळेला आता त्यातीलच एक मैत्रीण आनंदीला म्हणत असते, आनंदी दे ग पटकन शिल्पाला टास्क, काय तिने करायचं आहे सांग बरं पटकन। बरं असं काहीतरी सांगायचं आहे ज्यामध्ये ती कच्ची असणार आहे आणि ज्या गोष्टीमध्ये तू पक्की असणार आहेस, असा टास्क तिला दे। आता इथे आनंदी म्हणत असते, असं कोणता डाव आहे मी त्यांना सांगू बरं? त्यावेळेला शेजारी बसलेल्या त्या डॉक्टर सीमा असतात, त्या म्हणतात, मी सांगते ना काय करायचं आहे, आपण तर शिल्पाच्या डोळ्यावर पट्टी बांधूया की, आणि पट्टी बांधूनच तिने प वरून सुरू होणाऱ्या 5 गोष्टी जमा करून आपल्याजवळ आणायच्या आहेत। शिल्पा खूपच चिडलेली असते। आता त्या डॉक्टर मॅडम म्हणत असतात, जाग धनश्री पटकन डोळ्यावर बांधण्यासाठी पट्टी घेऊन ये। आता शिल्पा मात्र नाही नाही नाहीच करत असते। बाकीच्या मैत्रिणी आता या शिल्पाला काही एक अक्षर बोलू देत नाही। काय ग असं काय करतेस? आपण खेळ खेळायला जमलोय ना, इथे गंमत करायला जमलोय आणि तू काय अशी माघार घेणार का? असं म्हणल्यानंतर आता थोडीशी शिल्पा शांतच बसते। आता त्या मैत्रिणी म्हणत असतात, आनंदीला डोळे नसताना सुद्धा घरातील कामं एवढी छान पार पाडते ती, मग आता बघूया आपल्या शिल्पा मॅडम काय करतायत ते। आता मात्र इथे शिल्पा नकारच देत असते, पण बाकीच्या मैत्रिणी आता शिल्पा 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 करून जोराने ओरडायला लागलेल्या असतात। आता मात्र शिल्पा तयार होते। आता सीमा म्हणत असते, चला ग बांधा शिल्पाच्या डोळ्यावर पट्टी। आता इकडे एक मैत्रीण म्हणत असते, शिल्पा आपण तर इथे गंमत करायला जमा झालोय ना, आणि यासाठीच तू आम्हाला घरी बोलवलं आहेस। आता शिल्पा डोळ्यावर पट्टी बांधून घेते आणि गमतीनेच म्हणत असते, पुन्हा तुम्हाला मी घरी बोलवणारच नाही बघा। आता त्या मैत्रिणी शिल्पाला डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर गोल गोल फिरवतात आणि सोडून देतात। आता मात्र या शिल्पाची चांगलीच गंमत मालिकेमध्ये दाखवली आहे। आता शिल्पा पटकन प वरून सुरू होणाऱ्या 5 वस्तू शोधायला सुरू करते। आता शिल्पाला आठवतं की तिथे शेजारी एका मैत्रिणीची पर्स आहे, म्हणून ती पर्स शोधायला जाते। आता शिल्पा प वरून पहिल्यांदा पर्स शोधत
असते. मात्र या मैत्रिणी पर्स लपवूनच ठेवतात. आता शिल्पा म्हणत असते, असं काय करताय ग तुम्ही, मला पर्स का देत नाही बरं. आता शिल्पाला दमवण्याचंच या मैत्रिणींचं चांगलंच प्लॅनिंग झालेलं असतं. इकडे आता आनंदी म्हणत असते, अहो शिल्पाताई असं काही करताय, वरून पर्स कशाला हवी, पीठ पेला असं काहीतरी शोधा ना तुम्ही, जा किचनमध्ये जा बरं पटकन. आता शिल्पाला ठराविक टायमिंग दिलेलं असतं म्हणून शिल्पा आता घाईघाईने किचनमध्ये जात असते. जाता जाता तेथील एका खांबाला धाड करून धडकते. आता डोळ्यावर पट्टी असल्यामुळे शिल्पा चांगलीच आंधळी झालेली असते. आता इकडे शिल्पा चांगली धडकाधडकीच करायला लागलेली असते. तेवढ्यातच आनंदी म्हणते, शिल्पाताई तुम्ही डाव्या बाजूला तुमच्या 5 पावलं जा, तिथे टेबलवर आपलं पेला आहे, तो पेला घ्या बरं. त्याला आता शिल्पा आनंदी सांगते त्याचप्रमाणे 5 पावलं पुढे जाते तर तिला टेबलवर पेला मिळतो. आता शिल्पा सगळ्यांना दाखवत असते की मी पेला शोधून काढला आहे. आता इकडे शिल्पाला पुन्हा आनंदी म्हणत असते, ताईसाहेब तुम्ही आता किचनमध्ये जा बरं, तुमच्या 8 पावलावर बरोबर किचनचा दरवाजा आहे. त्यावेळेला शिल्पा आता धडपडतच किचनच्या दरवाजाजवळ जाते तर ती पुन्हा एकदा भिंतीला धडकते. त्यावेळेला आनंदी पुन्हा या शिल्पाला मदत असते की डावीकडे वळा, उजवीकडे वळा असं सांगत असते. आता आनंदी सांगल त्याप्रमाणे शिल्पा किचनमध्ये पोहोचते आणि किचनमध्ये गेल्यानंतर पुन्हा कुठे काय वस्तू ठेवल्या आहेत ते आनंदी सांगायला सुरू करते. आता सीमा आनंदीला म्हणत असते, अगं आनंदी तू शिल्पाला का मदत करत आहेस, करू देईल ना तिचं तिला. त्यावेळेला तर आनंदी म्हणत असते, हो मी मदत करणारच त्यांना, कारण तुमच्या डावामध्ये असं कुठं सांगितलं आहे की त्यांना मदत करायची नाही म्हणून. आता इकडे आनंदी म्हणत असते, ज्या वेळेला ताईसाहेबांना माझी गरज लागेल त्या वेळेला मी त्यांना मदत करणार. आता पुन्हा आनंदी पंचपाळ शोधण्यास सांगत असते. आता देवऱ्यामध्ये हात शिल्पा घालते त्यावेळेला शिल्पाला पटकन दिवा चालू असतो, त्याचा चटका बसतो, पण तिथे आता तिला पंचपाळ मिळतं. आता आनंदी बरोबर किचनमध्ये कुठे काय ठेवलं आहे हे करेक्ट पावलांवरच सांगत असते. आता शिल्पाला पालक घ्यायला सांगते, पोळपाट घ्यायला सांगते आणि तिथेच पाठीमागे अडकवलेली पक्कड सुद्धा घ्यायला सांगते. अशा तऱ्हेने आता शिल्पाने 5 वस्तू वरून डोळ्याला पट्टी बांधूनच जमा केलेल्या असतात. आता त्या मैत्रिणी म्हणत असतात, अगं शिल्पा ये पटकन, टायमिंग ऑफ होईल बरं. त्याला आता शिल्पा सगळ्या त्या वस्तू गोळा करूनच येत असते तर पुन्हा एकदा भिंतीला धडकते. आता म्हणते, अगं भिंत आहे, आता कुणीकडे वळायचं. त्यावेळेला आनंदी पुन्हा डावीकडे उजवीकडे वळा असं करून शिल्पाला मदत करते. आता इकडे शिल्पा कसं तरी करून त्या वस्तू टेबलवर आणून ठेवते आणि डोळ्याची पट्टी काढते. आता त्यातीलच एक मैत्रीण शिल्पाला म्हणत असते, अरे वा, जी गोष्ट कधीच घडली नाही ती आज घडली. ही शिल्पा कोणाचा एक शब्दही ऐकत नसते आणि आज चक्क तिच्या भाऊजाईचं म्हणजेच आनंदीचं 5 मिनिट तरी ऐकलं आणि तिच्या इशाऱ्यावर चालली. आता त्या मैत्रिणी शिल्पाचं राहिलं कौतुक बाजूलाच आणि आनंदीचंच कौतुक करायला सुरू करतात. आता ती डॉक्टर सीमा म्हणत असतात, आनंदी खरंच तू खूप गुणी आहेस ग, खूप हुशार आहेस, तुझ्यात सर्व गुण अगदी ठसठसून भरले. आता इकडे बाकीच्या सगळ्या मैत्रिणी पुन्हा एकदा नवीन डाव खेळायला बसलेले असतात. तेवढ्यातच ती सीमा म्हणत असते, आनंदी तुझ्याबद्दल सांग ना काहीतरी, तुझी नणंद कशी आहे, शिल्पाबद्दल काहीतरी सांग ना. आता इकडे आबा मात्र आरतीवर चिडून चांगलेच रुसून बसलेले असतात आणि आरची त्यांच्या पुढे कैरी घेऊन आलेली असते आणि म्हणत असते, आबा घ्या ना, गोड आंबट अशी कैरी आहे, घ्या, तुमचा लगेच राग निघून जाईल पहा. त्यावेळेला आता आबा नको मला असंच म्हणत असतात. आता इकडे आरची आबांना म्हणत असते, आबा तुम्ही असं काय करताय, पहा ना त्या आरती ताईला सुद्धा राग आलाच होता ना, मग तिने कैरी खाल्लीच ना, तिने कुठे नाही म्हटलं बरं, मग तुम्हाला सुद्धा खायला हवं. हां, घरातील मोठीच माणसं अशी रुसून बसली, रागावून बसली तर काय करायचं बरं लहान माणसांनी. त्याला आता आरची काय करते, जबरदस्ती कैरीची एक फोड आबांच्या तोंडामध्ये कोंबते. आता आबांच्या तोंडात कैरी गेली म्हटल्यानंतर आबा पटकन डोळे मिटतात. त्याला आरजी म्हणते, आरती ताई आबांचा राग गेला बघ, आबा बघ कसे डोळे मारत आहेत. आता इकडे आबा आरचीला रागवत असतात, गबस ग, काय वाटेल ते बडबडत असतेस. त्यावेळेला आरची म्हणत असते, आबा तुम्हाला आठवतंय का लहानपणी आम्ही करवंद जांभळं खायचो आणि बी किती लांब फेकायचा, कोणाचा लांब जाईल याची स्पर्धा लावायचो, त्यावेळेला आबा तुम्ही हारला जायचात. त्यावेळेला आबा म्हणतात, त्यावेळेचा काळ वेगळा होता ग, त्यावेळेला मी मुद्दामून हारत होतो कारण तुम्ही सांगाल त्या गोष्टी माझ्या ऐकत होतात, पण आता तुम्ही मोठ्या झाला आहात ना, तुम्ही कुठे माझं ऐकताय.
त्याला आता आबा म्हणत असतात आता मी शांतच बसतो, नाहीतर पुन्हा म्हणाल काय म्हातारा बडबडायला लागलाय. आता इकडे पुन्हा मैत्रिणी आनंदीला आग्रह करत असतात की आमच्या शिल्पाबद्दल तुझ्या तोंडून काहीतरी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. त्यावेळेला आता आनंदी तोंड भरून शिल्पाचं कौतुक करत असते. अगदी छान आहेत शिल्पाताई, घरातील सगळी कामं अगदी जबाबदारीने त्या पार पाडतात. अगदी बारीक सारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष असतं. कामाच्या बाबतीत त्यांना अजिबात हलगर्जीपणा चालत नाही. अगदी जिथल्या तिथंच सगळी शिस्त हवी असते आणि त्या अगदी स्पष्ट वक्तेपणा दाखवतात, पण मनाने अगदी प्रेमळ आहेत. आता तीच एक मैत्रीण तेथील आनंदीला म्हणत असते बस बस आता जास्त स्तुती करू नकोस, कारण ती आमचीच मैत्रीण आहे, खूप हेकेखोर आहे, खूप हट्टी आहे, हे आम्हाला माहीतच आहे. आता शिल्पा मात्र मनातल्या मनातच म्हणत असते गोड गोड बोलून कसं पुढच्या माणसाला खिशात घालायचं हे बरोबर माहीत असते या गरीब लोकांना. आता तेथील एक दुसरी मैत्रिणी आनंदीला म्हणत असते आनंदी नवीन नात्याबद्दल नवीन लग्नाबद्दल तू बोलतच आहेस, मग आपण आता एक गेम खेळायचा का? त्यावेळेला सीमा म्हणत असते आता आणि आपण गेम खेळायचा. शिल्पा म्हणत असते परत आता एक गेम का? तुला गेम शिवाय काही सुचतच नाही. आता तोपर्यंत दुसरी मैत्रीण म्हणत असते आपण बॉटलचा गेम खेळायचा का? त्यावेळेला बाकीच्या सगळ्या म्हणत असतात बरोबर ठीक आहे आपण बॉटलचा गेम खेळूया. त्यावेळेला सीमा समजून सांगत असते गेमचे नियम काय आहेत ते, म्हणजे ही बॉटल फिरवली जाईल, त्या बॉटलचं तोंड जिच्याकडे येईल तिने सांगेल तो टास्क करायचा. आता ती बॉटल फिरवल्यानंतर बरोबर बॉटलचं तोंड आनंदीकडेच येऊन थांबतं. त्यानंतर आता सगळ्या मैत्रिणी जोराने आनंदी करून ओरडतात आता आनंदी तुझा नंबर आहे, तुला काहीतरी करावं लागेल. आता आनंदी मात्र शांतच असते आणि दुसरी मैत्रीण म्हणत असते आनंदी तुझ्यासाठी आजचा टास्क आहे, तू आत्ताच्या आता तुझ्या मिस्टरांना म्हणजेच मालक साहेबांना फोन करायचा आहेस आणि त्यांना फोनवरून सांगायचं आहे की तुम्ही आज खूप जास्त स्मार्ट दिसताय. आता इकडे आनंदी चांगलीच दचकते आणि म्हणत असते मालक साहेबांना फोन लावायचा? नाही 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 मी अजिबात फोन लावणार नाही, कामाच्या मध्ये डिस्टर्ब केलेलं त्यांना अजिबात आवडत नाही, मी अजिबात त्यांना फोन लावणार नाही. आता इथे आनंदी नाही नाही म्हणतच उभारलेलीच असते. आता ती सीमा म्हणत असते अगं आनंदी काय झालं, तुझं नवीन लग्न झालंय ना, मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच तुमच्यामधील दुरावा दूर होईल आणि जवळीकता वाढेल. आता सीमा म्हणत असते लाव ग पटकन मालक साहेबांना फोन लाव. आता ती दुसरी मैत्रीण म्हणत असते आत्ता एवढ्यातच मी युगंधरला फोन लावते आणि युगंधरला तू असं म्हणल्यानंतर तो तुझ्यावर अजिबात चिडणार नाही, उलट खुशच होईल. इकडे आता आनंदी तर खूपच घाबरलेली असते आणि शिल्पा मनातल्या मनात विचार करत असते बरं होईल असं झालं तर. आता ही आनंदी नक्की फोनवरूनच शिव्या खाणार. पुन्हा शिल्पा मनातल्या मनातच म्हणत असते कर कर आनंदी फोन कर युगंधरला. युगंधरला असला फालतूपणा अजिबातच आवडत नाही, आज काही तुझी खैरच नाही. इकडे आता आरची पुन्हा आबांना समजूत घालत असते. ती म्हणत असते आबा असं काय करताय तुम्ही, आम्ही किती जरी मोठं झालो आणि आम्ही लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जरी गेलो तरी आम्ही तुमच्यापेक्षा कधीच मोठं होणार नाही, एवढी आमची लायकीच नाही आणि एवढी आमची हिंमतच नाही. आता इकडे आरची खूपच प्रयत्न करत असते आबा आणि आरतीला एक करण्याचा, आबांचा राग घालवण्याचा. त्यासाठी आता आरची पटकन आनंदीला आणून आबांच्या समोरच उभी करते आणि लहानपणी जसं आनंदी आणि आरतीला शिक्षा दिली जायची एका समोर उभं राहून कान धरणीची, तसंच आरतीला म्हणत असते तू आबांचं कान धर आणि आबा तुम्ही आरतीताईचं कान धरा आणि आरतीताई पुन्हा अशी चूक करायची नाही असं आबांना प्रॉमिस दे. त्यावेळेला आता आबा आरतीचं कान धरत नाहीत आणि आरतीवरचा राग सुद्धा सोडत नाहीत आणि ते निघूनच जातात. आता इकडे आरती स्वतःच्या मनातच आबा रागावून गेल्यानंतर म्हणत असते माझ्या चुकीची शिक्षा माझ्या आनंदीला तर नाही मिळणार ना. आता ती रडतच देवाला हात जोडतच म्हणत असते देवा माझ्या चुकीची शिक्षा आनंदीला मिळू देऊ नकोस. आता इकडे मालक साहेब एका कामगारावर खूपच चिडलेले असतात. ते म्हणत असतात तुम्हाला कोणतीच कामं व्यवस्थित वेळेवर करता येत नाहीत का? आता इथे युगंधर चांगलाच तापलेला असतो. तेवढ्यातच फोनची रिंग वाजते आणि युगंधर फोन उचलतो. आता तो फोन असतो आनंदीचा. आता आनंदी चांगलीच लटपटायला लागलेली असते. आता त्याच सुरामध्ये ती हॅलो म्हणते. त्यावेळेला युगंधर म्हणतो हा कोण बोलत आहे, बोला पटकन मी कामात आहे. आता आनंदी म्हणत असते मालक साहेब मी आनंदी बोलत आहे. आता आनंदी फोनवर आहे पाहून युगंधर म्हणत असतो आनंदी तू का फोन केला आहेस, तुला काही हवं आहे का? त्यावेळेला आता आनंदी मालक साहेब आज असं चाचपडतच वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. आता इथे युगंधर पुन्हा म्हणत असतो आनंदी काय बोलायचं आहे. आता बाकीच्या मैत्रिणी खूपच फोर्स करत असतात म्हणून आता आनंदी पटकन बोलून टाकते मालक साहेब आज तुम्ही खूपच छान दिसत आहात. आता इकडे सगळ्या मैत्रिणी युगंधरची रिॲक्शन ऐकायला एकदम उत्सुक असतात. पण आता युगंधर हे
वाक्य ऐकून एकदम स्तब्धच झालेला असतो. त्याला काहीतरी वेगळंच वाटत असतं. आता इकडे शिल्पाला तर असं वाटत असतं की युगंधर आनंदीला फोनवरच शिव्या घालायला सुरू करणार, पण इकडे तर आता उलटाच परिणाम झालेला असतो. युगंधरच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल आलेली असते. आता इकडे युगंधर पुन्हा आनंदीला म्हणतो असतो, काय काय म्हणालीस तू? तेवढ्यातच आनंदी घाबरून फोनच कट करते. आता बाकीच्या मैत्रिणी आनंदीला म्हणत असतात, अगं काय कशाला फोन कट केलास बरं? आम्हाला त्याची रिॲक्शन ऐकायची होती ना, खूपच मजा आली असती. आता इकडे युगंधर फोन कट झालाय म्हटल्यावर चांगले चेहऱ्यावर हसूच आलेलं असतं आणि मोबाईल खाली ठेवतो आणि ज्या कामगारावर चिडलेला असतो त्याला गोड भाषेतच सांगत असतो, अरे काय जरा लक्ष देऊन कामं करा, निघा आता तुम्ही बरं. त्याला तो कामगार तेथून निघून जातो. आता इथे युगंधरला पुन्हा पुन्हा आनंदीचं तुम्ही खूप छान दिसताय हे वाक्य वारंवार आठवत असतं. आता युगंधर खरंच आरशासमोर जातो आणि स्वतःला पाहायला सुरुवात करतो. चांगलं मिशी वगैरे ताव देत स्वतःला एकदम रुबाबातच आरशामध्ये पाहत असतो आणि चेहऱ्यावर मात्र खूपच छान स्माईल आलेली असते. आता इथे युगंधर एकसारखा स्वतःला आरशामध्ये पाहत असतो. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, मालक साहेब काय झालं, कोणाचा फोन होता? त्यावेळेला युगंधर आता पटकन म्हणतो, शिर्के मी आज जरा छान दिसत आहे ना? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, अहो मालक साहेब असं काय करताय, तुम्ही तर नेहमीच छान दिसता की. पुन्हा युगंधर शिर्केंना म्हणत असतो, शिर्के मी आज नेहमीपेक्षा थोडा वेगळा आणि छान दिसत आहे का? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, नाही नाही जसे रोज दिसतात तसेच आज दिसत आहात. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या आंधळ्या आनंदीने न पाहता सुद्धा युगंधरचं एवढं छान वर्णन केलेलं आहे की त्या स्केच काढणाऱ्या माणसाने बरोबर युगंधरचं स्केच काढलेलं आहे. आता मैत्रिणीने फोर्स केल्यानंतर आनंदीने युगंधरचं वर्णन केलेलं असतं आणि जे आनंदीने वर्णन केलेलं असतं पाहून आणि ते स्केच पाहून शिल्पाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की आनंदी युगंधर आणि शिल्पाचं मन कसं जिंकणार आहे. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.